जपून वापरा। मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू। धरणांमधील जलसाठा 6%वर। कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा आज 10 तास बंद। जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा राहणार बंद। राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा। मोसमी पावसाची गोव्यात अल्पविश्रांती। विदर्भामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट, तर नागपूरसह विदर्भात हलक्या वादळी पावसाचा अंदाज। पर्यटकांनो, समुद्रात जाऊ नका। 4 दिवस मोठी भरती। 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। विदर्भामधील नंदनवन पडलं कोरडं ठाक। चिखलदऱ्यामध्ये भीषण पाणी टंचाई, तर गावामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू। जूनमध्येही मुंबईकर घामाघूम होणार। सकाळी पाऊस तर दुपारी उन्हानं होरपळणार। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। सांगलीमध्ये शाळेच्या अनुदानासाठी मागितली लाच। 3 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणाचा पोलीस तपास 6 दिवसांनी थंडावला। आरोपी डॉक्टर राजपूत अद्यापही मोकाटच। अंधेरीमधील गोखले पूल, सीडी बर्फीवाला उड्डाण पुलाची जोडणी अंतिम टप्प्यात। महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी। देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर मुंडकं काँग्रेसचा हातपाय नायडूंचे आणि बोट पवारांची। गुलाबराव पाटलांचा खोचक टोला। IIT मुंबईची 118व्या स्थानिक झेप QX जागतिक विद्यापीठ क्रमवारीत राज्यातील 4 संस्थांना 1000 संस्थानांमध्ये स्थान। मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार। 2600 झाडं लावणार। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वृक्षारोपणासाठी 3 कंत्राट। यवतमाळमधील कापूस गोदामाला भीषण आग। आगीमध्ये 15 लाखांचा कापूस जळून खाक। पोलीस मुख्यालयामध्ये जुन्या गाड्यांचे पार्ट चोरणाऱ्या महिलांना अटक। 3 महिलांना पोलिसांनी केलं जेरबंद।